हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. पण स्प्रिंग बूटची सीरीज घेऊन आलोय ते आपल्या मराठी भाषेमध्ये. ठीक आहे. आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत मी तुम्हाला पूर्ण बेसिक पासून सगळ्या गोष्टी सांगत आलेलो आहे. ज्या गोष्टी रिक्वायर्ड होत्या त्या सगळ्या सांगत आलोय. स्प्रिंग बूटची काय गरज आहे, कसा तो इव्होल्यूशन होत गेला, त्याला कुठलं आपल्याला सॉफ्टवेअर वापरायचं आहे, स्टॅटिक प्रोजेक्ट आपण सेटअप केलेला आहे. ORM टूलबद्दल आपण जाणून घेतलं. अनोटेशन्स वगैरे काय असतात हे सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात. असे तर अजून बरेच अनोटेशन आहेत. तसं जसं नीड असेल त्या गोष्टीबद्दल मी तुमच्या बोलेलच. आणि त्याच्यानंतर एक जे-पी-एचा टॉपिक बाकी आहे. तो पण आपण घेणार आहे. ठीक आहे. त्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, आज मी ज्या नेहमी बोलत आलेलो की आपल्याला डायनामिक वेब एपीआय क्रिएट करायचा आहे. डायनामिक क्रिएट करायचं असेल तर आपल्याला डेटाबेस कनेक्शन हे जमलं पाहिजे. ठीक आहे. आज मी स्पेशली डेटाबेस कनेक्शन कसं इस्टॅब्लिश करायचं त्याबद्दल बोलणार आहे. त्याच्यामुळे की तुम्हाला प्रॉपरली समजलं पाहिजे. आधी सिनारिओ समजून घ्या, की आपल्याला करायचं काय? आज आपल्याला आपण एक डेटाबेसला कनेक्ट करणार आहोत विथ द हेल्प ऑफ ORM टूल, जो की आपण बघितला होता. ORM आपल्याला काय करतो? विथआऊट युजिंग एनी एसक्यूएल क्वेरी आपल्याला तो टेबल क्रिएट करण्यासाठी काय करतो? मदत करतो. मग आज एक्झॅक्टली पूर्णपणे पहिल्यापासून प्रोजेक्ट मी सेटअप करून दाखवून विथ द हेल्प ऑफ ORM टूल आपण वापर करून डेटाबेसला कनेक्ट करणार आहोत. तर डेटाबेस आपल्याला कुठला कनेक्ट करायचा आहे? तर असे खूप टाइपचे डेटाबेस आहेत. तुमच्याकडे Microsoft SQL असेल, Oracle असेल, MySQL वर्कबेंच असेल, बट माझ्याकडे सध्या जो आहे तो Postgres SQL आहे. ठीक आहे. तर मी याची कनेक्टिव्हिटी तुम्हाला करून दाखवतो. बेस्ड ऑन तुमचा डेटाबेस तुम्हाला काय करायचंय? डेटाबेस कनेक्ट करायचा आहे. सगळ्यात अगोदर मी काय करतो, माझा डेटाबेस ओपन करतो, जो की माझ्याकडे आहे पीजी एडमिन. ठीक आहे. डेटाबेसमध्ये लक्षात घ्या, आपण विथ द हेल्प ऑफ डेटाबेस आपलं कनेक्शन इस्टॅब्लिश करणार आहे. तुमचं काम एवढंच आहे, की तुम्हाला डेटाबेसमध्ये जाऊन एक छोटासा डेटाबेस क्रिएट करायचा आहे. टेबल ऑटोमॅटिक क्रिएट करणं, क्वेरी ऑटोमॅटिक फायर होणं हे काम कोण करणार आहे? ORM टूल्स. ठीक आहे. तर आपल्याला आपल्या स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे इथे फ्रंट एंडला आपलं असणार आहे स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. ठीक आहे. इथे आपण काय बनवणार आहे? स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. मग याच्यासाठी कुठले-कुठले ग्रॅडल फाईल म्हणा किंवा तुम्ही बिल्ट इन क्लासेस म्हणा किंवा जे टूल्स काय-काय रिक्वायर्ड्स आहेत, ते आपण इथे सुरुवातीलाच इन्स्टॉल करून घेणार आहे. याला काय म्हणूया आपण स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. स्प्रिंग बूट ॲप्लिकेशनमध्ये विथ द हेल्प ऑफ ORM टूल आपल्याला काय करायचंय? डेटाबेसला कनेक्ट करायचं आहे. तर आजचं खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. तर या डेटाबेस कनेक्ट करताना नेमकी खूप साऱ्या प्रॉब्लेम्स येतात. तर कोणत्या-कोणत्या प्रॉब्लेम येतात, त्याला कसं-कसं सॉल्व्ह करत जायचं ह्या गोष्टीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिलं काम आता मी प्रोजेक्टचं सेटअप करतो. पण हे प्रोजेक्टचं सेटअप जे आपण करणार आहे, ते डेटाबेस कनेक्शन क्रिएट करण्यासाठी. हे क्रिएट आहे, लक्षात येतंय? ठीक आहे. हे बघा पहिल्यापासून मी क्रिएट करतोय तुमच्यासाठी स्पेशल. मी न्यू प्रोजेक्ट इथे घेणार आहे. ऑथर्समध्ये जाऊन आपण इथे जाणार आहे स्प्रिंग बूट स्टार्टर प्रोजेक्ट नेक्स्ट. नेक्स्ट केल्यानंतर हा एक छोटासा टूल आहे. हा ऑटोमॅटिकली Googleहून डाउनलोड करेल. इथे मी स्पेशली काय करतो STS API नेम चेंज करून टाकेल मी. STS API स्लॅश DB म्हणजे आपण डेटाबेस कनेक्ट करतोय असं. ठीक आहे. सगळं नाव ऑटोमॅटिकली चेंज होऊन जाईल. इथे पण मी स्लॅश DB करतो. इथे पण स्लॅश मी काय करतो DB म्हणजे कुठल्याही पॅकेजचं नाव ओव्हरलोड होणार नाही. सिंपल. मावेन ठेवायचा आहे, जार फाइल ठेवायचा आहे, 21 व्हर्जन आहे, ॲज इट इज सिंपल. नेक्स्ट. आता इथे खरी मजा आहे. आतापर्यंत आपण काय केलं, स्टॅटिक प्रोजेक्ट सेटअप केला होता. त्याच्यासाठी आपण काय केलं होतं, स्प्रिंग वेब सर्व्हिस लागणार आहे आपल्याला. स्प्रिंग वेब लागणार आहे, स्प्रिंग टूल सूट लागणार आहे. याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं डेटाबेस कनेक्ट करायचं मग कुठल्या टाइपचा डेटाबेस तुम्ही कनेक्ट करणार आहे? MySQL असेल तर MySQL चेक करा. बट जसं मी बोललो, की आपण कुठला डेटाबेस कनेक्ट करणार आहे? आपण PostgreSQL ड्रायव्हर्स. जो डेटाबेस आपल्याला कनेक्ट करायचा आहे, तो डेटाबेस आपण काय करू शकतो, इथे सिलेक्ट करू शकतो. सिंपल. याच्यापुढे ए फायनलाईज करण्यासाठी स्प्रिंग बूट जे पण आहे डेटा जी-पी-एला सध्या आपण त्याच्याकडे नाही जात आहे. आपल्याला फक्त आता डेटाबेस एस्टॅब्लिशमेंट करायचं आहे. डेटाबेस कनेक्शन होणं गरजेचं आहे.
बाकी तर हे एक छोटासा टूल आहे, तो ऑटोमॅटिक होऊन जाईल. आधी आपण डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी. आज एक्स्ट्रा काय आपण टिक करतोय PostgreSQL ड्रायव्हर्स. तर मी नेक्स्ट म्हणेल ॲज पर युअर एसक्यूएल कॉन्फिगरेशन्स ते तुमच्या सगळ्या गोष्टी काय करेल, तो सेटअप करून घेईल आणि आपला इथं प्रोजेक्ट आता झालेला आहे, एक सेटअप झालेला आहे बघा इथे. सिंपलची गोष्ट आहे. हे बघा, स्प्रिंग बूट एसक्यूएल हा प्रोजेक्ट ऑटोमॅटिकली सेटअप झाला. सेटअप झाल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर पहिलं काम काय करायचो? ह्या प्रोजेक्टला रन करून बघायचो. आता तुम्हाला हे एनोटेशन बद्दल पण समजून घेतलंय लास्ट लेक्चर याचं काय यूज आहे. एक मेन फाईल आहे सगळं ऑटोमॅटिक स्कॅनिंग. आता ह्या ऑटोमॅटिक स्कॅन करून घेईल, की याच्यामध्ये डेटाबेससाठी काय वापरलं गेलं आहे का? जर काही फाईल मिसिंग वगैरे असेल तर ऑटोमॅटिक एरर सुद्धा देईल. आता मी या फाईलला सिम्पली रन करायला जातो. तुम्ही जसं ह्या फाईलला रन करायला जासाल, तसं तुम्ही बघा, आता काय प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. आता इथे स्प्रिंग बूट तर प्रॉपरली लोड झालेला आहे. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. म्हणजे आपला स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट सेटअप झालेला आहे. आता काय करायचं विथ द हेल्प ऑफ ORM टूल आपल्याला टेबल ऑटोमॅटिक क्रिएट करायचे. आता ORM बद्दल मी सांगितलं होतं, की आपण ORM फाईलला कनेक्ट करण्यासाठी आपण काय करणार आहे, सिंपल एक क्लास फाईल तयार करणार आहे. त्या क्लास फाईलचं नाव मी काय देतो, स्टुड म्हणून देतो. काही पण नाव देऊ शकता तुम्ही. स्टुड नाव देतो आणि याच्यात काही बेसिक पॅरामीटर मी घेणार आहे. बेसिक पॅरामीटर म्हणजे मी एक आयडी घेऊन टाकेल, देन एक नाव घेऊन टाकू आपण. ओके. देन त्याचा मोबाईल नंबर. बस 3 गोष्टी स्टोअर करायच्या आपल्याला. एक नाव आणि मोबाईल नंबर. बाकी काही गोष्टी स्टोअर करायची तिथे सध्या आता गरज नाही. तसे तुम्ही मल्टिपल फील्ड वाढवू शकता. काही प्रॉब्लेम नाही. वाटलंच तर अजून एक फील्ड आपण घेऊन टाकू. आयडी, नेम आणि एक आपण घेऊया सिटी, की कोणत्या सिटीमध्ये तो राहतो. आता आपलं काम असं आहे, की ह्या टेबलचं ऑटोमॅटिकली म्हणजे ह्या क्लास फाईलचा ऑटोमॅटिकली डेटाबेसमध्ये जाऊन टेबल क्रिएट झाला पाहिजे. हे आपलं आहे. ऑटोमॅटिकली टेबल क्रिएट होतं, पण डेटाबेस क्रिएट होत नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर काय करणार आहे मी इथे आता एक आपलं PostgreSQL ओपन करेल. याचा ट्युटोरियल मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर ज्यांचा डेटाबेस झाला नसेल, त्यांनी सिम्पली माझ्या याच्यामध्ये जायचं प्लेलिस्टमध्ये जाऊन PostgreSQLचं ट्युटोरियल तुम्ही पण घ्या. तुम्ही एवढं लकी आहात, की माझ्याकडे सगळं प्लेलिस्ट आहे. तुम्हाला जर स्प्रिंग बूट लागत असेल, त्यासाठी कोर जावा. त्या कोर जावाची पण लिस्ट आहे प्लस PostgreSQLची पे. हे दोन्ही झाल्यानंतर तुम्ही इथे जंप करू शकता. तर व्हाईस वर्सा. डेटाबेस तुम्ही इझिली समजून घेसाल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. सध्या आपल्याला इथे काय करायचं फक्त एक डेटाबेस क्रिएट करायचं. असं पाहायला गेलं तर मी आतापर्यंत 22 एक डेटाबेस क्रिएट केलेले आहे. बट स्पेशली तुमच्यासाठी परत एकदा डेटाबेस मी क्रिएट करतो. त्या डेटाबेसचं नाव देणार आहे मी स्प्रिंग बूट. जेणेकरून आपल्या लक्षात राहील. डेटाबेसचं नाव काय? स्प्रिंग बूट. सिंपल. डेटाबेस क्रिएट केलं. बास. आपलं काम फक्त एवढंच आहे, की आपला डेटाबेस क्रिएट झाला पाहिजे. इथे तुम्ही खाली गेल्यानंतर ते स्प्रिंग बूट झालेलं आहे. आता याच्यामध्ये ॲक्चुअली स्कीमाजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली काय असतो टेबल्स असतात. इथे तुमचे टेबल क्रिएट होत असतात. आता तुम्ही सध्या जर बघितले तर कुठलाही टेबल क्रिएट केला गेला नाहीये. तर आपण इथे क्रिएट करू शकतो, बट आपल्याला विथ द हेल्प ऑफ ORM टूल क्रिएट करायचं आहे आणि त्या ORMसाठी आपण एक क्लास फाइल क्रिएट करणार त्या क्लास फाईलचं नाव आहे स्टुडंट नावाचं. सो आता आपण इथे जाणार आपल्या मेन कोडिंगमध्ये. इथे जाऊन मी एक क्लास क्रिएट ओके, सिंपल प्रोजेक्टचा सेटअप झालेला आहे. आता आपण इथे काय करणार आहे, इथे राइट क्लिक करून एक नवीन क्लास फाइल तयार करणार आहे. त्या क्लास फाइलचं नाव आपण पाहिजे ते नाव ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथे काय नाव देतो, स्टुड नावाचं जे पण होतं. स्टुडमध्ये काय-काय गोष्टी घेतलेल्या आपण प्रायव्हेट इंटिजर आयडी पहिली गोष्ट. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे प्रायव्हेट string स्ट्रिंग नेम घेऊन टाकलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर एक मोबाईल नंबर आणि एक सिटी. इथे मोबाईल नंबर घेऊन टाकू. आणि इथे काय करणार आपण सिटी घेऊन टाकू. ठीक आहे. या गोष्टी आल्या. याचं काय करून घेणार आपण राइट क्लिक करून सोर्स फाईलमध्ये जाणार आहे. सोर्समध्ये जनरेट गेटर एंड सेटर मेथड ऑल आर पब्लिक मेथड पाहिजे. लक्षात घ्या. राइट क्लिक करून जनरेट सोर्समध्ये जाऊन जनरेट गेटर सेटर मेथड करायचं. फाईन. सिलेक्ट ऑल बाय डिफॉल्ट पब्लिक मेथड आहे. जनरेट झालं. फाईन. आता ORM टूलला काहीतरी एनोटेशनची गरज आहे. जेणेकरून विथ द हेल्प ऑफ एनोटेशन तू समजेल की ह्या क्लास फाईलचा टेबल वगैरे क्रिएट करायचा आहे, जे पण असेल. ठीक आहे. याच्यासाठी 2-3 एनोटेशन आपल्याला वापरावं लागेल. पहिला एनोटेशन जो आहे तो एंटिटी एनोटेशन्स. तो आपण इथे काय करूया, इथे सिम्पली क्लास फाईलच्या वरती एनोटेशन्स पहिलं एनोटेशन वापरलं. दुसरं जो आयडी असतो तो नेहमी आपला प्रायमरी की असतो. त्याच्यामुळे आपण काय करूया, फर्स्ट आयडी जो आहे आपला इथे आयडी
ठीक आहे. याच्यावरती 2 एनोटेशनचा वापर करू. ठीक आहे. ते एनोटेशन कुठले? @id आणि इथे सेफ्टी जनरेटेड व्हॅल्यू बस. तुम्हाला एक सिंपलचा क्लास फाइल तयार करायचा आहे. त्या क्लास फाइलमध्ये जेवढे तुम्हाला व्हॅल्यू घ्यायचे आहेत, म्हणजे जेवढे व्हेरिएबल यूज करायचे टेबलसाठी, तेवढे व्हेरिएबल तुम्ही इथे वापरणार आहे. त्याच्यानंतर फक्त 2 एनोटेशन ॲड करायचे एंटिटी एनोटेशन्स आणि आयडी जनरेटेड आहे. तो ऑटो जनरेशन होईल ऑटोमॅटिकली. म्हणजे आयडी एक-एकने जनरेटेड होईल. तो इट इस अ कॉन्सेप्ट ऑफ प्रायमरी की तुम्ही डेटाबेसचं बघीन केल्यानंतर तुम्हाला कळेल. आता एवढं आपण केलं. मग हा त्या डेटाबेसमध्ये जाऊन ऑटोमॅटिकली टेबल वगैरे क्रिएट करेल का? जसं आपण इथे डेटाबेस क्रिएट केलेला आहे. तर इथे आता प्रोग्राम रन केले की ते टेबल जनरेट झाला पाहिजे. एवढंच केल्याने टेबल जनरेट होणार आहे का? नाही होणार. अरे, त्याच्यासाठी आपल्याला खूप एक इम्पोर्टंट गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. डेटाबेस कनेक्शन एस्टॅब्लिशमेंट. हे कनेक्शन करण्यासाठी आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण आता सांगून देतो, की ह्या मेन रिसोर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली इथे एक ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी नावाची फाईल दिसते. आणि ह्या सगळ्या ज्या डेटाबेसच्या ज्या कनेक्शनच्या जेवढे कॉन्फिगरेशनचे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे जनरेट कराव्या लागतील. ठीक आहे. तेव्हाच जाऊन तुमचा तो डेटाबेस वगैरे कनेक्ट होणार आहे. आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, सिंपल आता इथे जाऊन आपण हे करूया. ह्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला टाकून देईल टेक्स्ट फाईलमध्ये. YouTube चॅनलला तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता. सध्या आता मी ते प्रॉपर्टीज कॉपी करतो. तुम्हाला Googleला पण खूप इझिली भेटून जातील ते. काही एवढं अवघड नाहीये. फक्त तुम्हाला एवढं सांगतो, की कुठे जाऊन काय चेंजेस करायचे. याच्या रिलेटेड लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण ऑटो ऑटो इनेबल केलेलंच आहे सुरुवातीला नवीन प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी. बट इथे जर तुम्ही ऑब्झर्व्ह केला, इथे PostgreSQLचा ड्रायव्हर जो की ऑलरेडी बनलेला आहे. इथे फक्त तुम्हाला 2-3 गोष्टींचा चेंजेस करायच्या. पहिली गोष्ट आपल्या डेटाबेसचं नाव. आता आपल्या डेटाबेसचं नाव काय आहे? आपण जे नाव बनवलेलं आहे ते डेटाबेसचं नाव देणार. डेटाबेसचं नाव आहे स्प्रिंग बूट. तर इथे काय देणार तुम्ही SPRING स्प्रिंग बूट डेटाबेसचं नाव. सेकंड तुमचं जे युजर नेम असेल बाय डिफॉल्ट Postgresचं युजर नेम Postgres असतं आणि पासवर्डचा जो तुम्ही जो डेटा पासवर्ड ठेवलेला आहे तो. बाकी सगळे आहे आणि ते आपण जे बद्दल पण पुढे जाणून घेणार आहे, की जे काय करतो, कसा वर्क होतो. सध्या आपलं पहिलं टार्गेट आहे, की आपण प्रोग्राम रन केल्याबरोबर ह्या एंटिटी क्लासचा ऑटोमॅटिकली टेबलमध्ये कन्व्हर्जन झाला पाहिजे. तर आता मी काय करतो सिंपल ह्या प्रोग्रामला रन करतो. पाहूया कुठल्या टाइपचा एरर आपल्याला येऊ शकतो. जर एरर नाही आला तर ऑटोमॅटिकली टेबल पण इथे जनरेट होऊन जाईल. आता मी इथे राइट क्लिक करतो. रन ॲज स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन. बघूया रन होतोय प्रोजेक्ट आणि इथे रन होताना व्यवस्थित जर रन झाला, तर आपला ऑटोमॅटिकली टेबल सुद्धा क्रिएट होऊन जाणार आहे. तर इथे तुम्ही बघितलं विथ द हेल्प ऑफ ORM टूल. कुठलं ORM टूल होतं? हायबरनेट नावाचं ORM टूल होतं. आपण कुठलीही एस-क्यू-एल क्वेरी लिहिलेली नाही. बट ORM टूलने ऑटोमॅटिकली त्या एंटिटी क्लासला, या स्टुडंट नावाच्या एंटिटी क्लासला इथे बघा, ही जे दिसतंय क्रिएट टेबल स्टुड आयडी त्याने इंटिजर करून टाकलं. सिटी, व्हारचर, मोबाईल व्हारचर त्यांनी ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी करून टाकल्या. प्रायमरी की आहे आयडी ऑटोमॅटिकली. म्हणजे आता जर तुम्ही जर डेटाबेसमध्ये जाऊन जर बघितलं, इथे तुम्हाला टेबल दिसायला पाहिजे. आता टेबल सध्या दिसत नाही. मग सिंपली आपण इथे काय करणार, डेटाबेसला जाऊन रिफ्रेश करून घेणार आहे. रिफ्रेश करा याला. आणि आता तुम्ही जर जाऊन बघितलं, ह्या टेबलमध्ये आपला एक टेबल दिसतो आहे. ठीक आहे. आणि या टेबलमध्ये ह्या कॉलम पण दिसतायत. ठीक आहे. आयडी, सिटी, मोबाईल नेम हे ऑटोमॅटिक जनरेट झाले विथ द हेल्प ऑफ ORM टूल. आणि ह्या कुठल्या फील्ड जनरेट झाल्या, ज्या आपण एंटिटी क्लासमध्ये इथे वापरल्या होत्या त्या. बघा सेम आहे. आयडी, नेम, मोबाईल, सिटी. आयडी, नेम, मोबाईल, सिटी. ठीक आहे. खूप प्रॉपरली जनरेट झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये डेटाबेसला कसं कनेक्शन इस्टॅब्लिश करायचं आहे, त्या गोष्टी तुम्हाला इथे समजलेल्या आहे. इथपर्यंत तुम्हाला प्रॉपरली करून घ्यायचं आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला डेटाबेस कनेक्शन करण्यापर्यंत, जोपर्यंत पर्यंत तुमचा ORM टूलने हा टेबल क्रिएट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, पुढे जायचंच नाही. कारण डेटाबेस कनेक्शन झाल्याशिवाय तुम्ही API कसं आणणार? आता मेन आपलं काम झालेलं आहे डेटाबेस कनेक्शन एस्टॅब्लिशमेंटचं. ठीक आहे.
हे तुम्हाला समजलं. एक शॉर्टली रिवाईज करतो आपण काय-काय बघितलं. एक नवीन प्रोजेक्ट सेटअप केला. नवीन प्रोजेक्ट करतांनी एक्स्ट्रा काय सिलेक्ट केलेलं आहे PostgreSQLचे ड्रायव्हर. तो ड्रायव्हर सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या रिलेटेड ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी इथे कॉन्फिगर झालेल्याच असतील. त्याच्यानंतर आपण सिंपल एक क्लास फाइल बनवलेलं आहे एक नावाचं. कुठल्याही नावाचा तुम्ही क्लास फाइल बनवू शकतात आणि फक्त 3 एनोटेशनचा वापर करायचा आहे. @entity जो की टेबल नाव कन्सिडर करून घेतो. ORM2ला सांगतो, की ह्या नावाचा टेबल बनवायचा आहे आणि हे जे आहे आयडी जनरेटेड व्हॅल्यू वगैरे फक्त आपल्याला आयडी प्रायमरी की ठेवायची म्हणून ही आयडी आपण जनरेट केली. ठीक आहे. दॅट्स ऑल. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टी फाइल जायची. ह्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला देऊन टाकेल. हे PostgreSQL डेटाबेस कनेक्शनसाठीचं आहे. तुम्हाला फक्त तुमच्या डेटाबेसचं नाव इथे चेंज करायचं आहे. दॅट्स ऑल. प्रोग्राम रन करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला कन्सोलमध्ये सुद्धा दिसेल, की टेबल क्रिएटेड झालेलं आहे आणि इथे जाऊन तुम्ही चेक केल्यानंतर तो टेबल ऑटोमॅटिकली क्रिएट झालेला सुद्धा असेल. ठीक आहे. बूम! हे आहे ORMची कमाल. म्हणून मी तुम्हाला कुठल्याही लेक्चर डायरेक्टली मी एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला स्प्रिंग बूट पूर्णपणे शिकवू शकतो. पण त्याच्यात काही Hello. होणार नाही. म्हणून मी स्टेप बाय स्टेप Welcome तुम्हाला back. नेहमी काय सांगतो, की आधी एनोटेशन समजून घ्या. एनोटेशन काय असतं? मग ORM काय आहे ते समजून घ्या. मग स्टॅटिक प्रोजेक्ट हे स्टेप बाय स्टेप सांगण्याचं रिझनच ते आहे, की तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आजचं लेक्चर प्रॉपरली समजून घ्या. तुम्ही डेटाबेस कनेक्शन करायचा ट्राय करा. जर तुमचा डेटाबेस कनेक्ट होऊन टेबल जर क्रिएट झाला तर आय एम शुअर आपण निअर अबाउट 80% काम आपलं झालेलं आहे. आता राहिलं फक्त विथ द हेल्प ऑफ JPAच्या बिल्ट इन फंक्शनॅलिटीचा वापर करून आपण डायरेक्टली आता इन्सर्ट, अपडेट, डिलीट क्वेरीचा API बनवू शकतो. ठीक आहे. ते मी पुढच्या सेशनमध्ये घेईल. कुठलंही आपल्याला घाई नाही. आपण हळू शिकणार आहे. तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून राहा माझ्या YouTube चॅनलला. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कसं वाटतंय प्रोजेक्ट कसं वाटतंय आपलं सेशन जेणेकरून पुढचे पण सगळ्या स्टेप बाय स्टेप टाकत आहे. ठीक आहे. थँक यू गाईज. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय. थँक यू.